सोनू और मोनू यादव ये बिल्कुल हमारे आज के अतिथि मेहमान है। दोनों का यहाँ पर सम्मान किया जा रहा है। हमारे ऑर्गेनाइजर ज्ञानेश्वर दादा पाटिल इनके शुभ हाथों से इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह पुष्पगुच्छ और शाल देकर आपका यहाँ पर सम्मान किया जा रहा है। सोनू और मोनू का ज्ञानेश्वर दादांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात। तर मैदानामध्ये आता लढत आपण पाहतो। एका बाजूला खुशाल स्वर्गीय खुशाल 11 आपण पाहतो डोंगरेचापाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शांताराम शेठ पाटील यांच्या सुपुत्रांच्या नावाने हा गावदेवी क्रिकेट संघ डोंगरेचापाडा मैदानामध्ये दाखल झालेला आहे। तर एका बाजूला आई गावदेवी 11 कोलवाडी क्रिकेट संघ इथे फलंदाजीसाठी सज्ज असणार आहे। ज्ञानेश्वर दादा पाटिल इनके हाथों से यहाँ पर सोनू और मोनू का यहाँ पर गौरव किया जा रहा है, सम्मान किया जा रहा है। इस प्रतियोगिता के लिए आप दोनों का भी अच्छा योगदान प्राप्त हो चुका है। तर बोलूया आमचे समालोचक मित्र सागर मांडवकर नेरे आणि प्रवीण टेंबे वलप यांच्याकडे। धन्यवाद महागुरु। चला मॅच ऑन होईल। पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत। आपण स्पर्धा पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित ही स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक। तर सलामीची जोडी सरकले मैदानामध्ये। ठीक, एकनाथ पाटील डोंगरेचापाडा यांचं आगमन झालेलं आहे। एकेकालचे नामवंत क्रिकेटर यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। आणि भीमशेठ फडके डोंगरेचापाडा आपणही व्यासपीठावर यावं आपलंही स्वागत आहे। विकी अगलावे आणि महेश अगलावे सलामीची जोडी। जस पहिला चेंडू आपण जरूर पाहतो तेजसला बॅटिंग करत असताना आई गावदेवी कोलवाडी आणि त्यांच्या विरुद्ध डोंगऱ्याचा पाडा हे दोन संघ आमने सामने। आज आई गावदेवी खुशाल 11 या नावाने खेळतो। स्वर्गीय खुशाल 11 डोंगऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी कोलवाडी। मॅच ऑन आहे। विकी अगलावे महेश अगलावेला आपण पाहतो। गोलंदाज तेजस वेगवान चेंडू पंचांचा इशारा आला। बॅटिंग टीम कोलवाडीला आपण इथे धावा बनवाव्या लागतील। आणि मागच्या काही सामन्यामध्ये आपण चित्र मैदानावर पाहिलं तर धावा चेज झाल्या, काही संघाने डिपेंड केल्या। मिनी वानकडे मैदानाचा हा आज तागायत इतिहास राहिला। ते चित्तथरारक सामने आपण त्या सामन्याचा आनंद घेतला। विकी अगलावे आतापर्यंत डॉट बॉल, त्यानंतर वाईट, थोडासा दबाव सुद्धा आहे तेजसला आपण पाहतो। आई गावदेवी खुशाल 11 या नावाने खेळणारा डोंगऱ्याचा पाडा संघ। चला पाहुणे मंडळींना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं। गोलंदाज तेजस विकी अगलावेसाठी फर्स्ट ओव्हर। नेक्स्ट बॉल आक्रमण करण्याची तयारी, फटका चुकला, रॉंग शॉट सिलेक्शन, इनसाइड सर्कल हा पहिला धक्का। बॅटिंग टीम विकी अगलावेच्या खेळीचा अंत। आपण जरूर पाहूया सरपंच आणि उपसरपंच चषक आपण जरूर पाहतोय। तर व्यासपीठावर आपण पाहतो मयूर फडके त्याचबरोबर महेश ढोंगरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। येणाऱ्या 26 जानेवारी प्रजासत्ताक या खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून डोंगऱ्याच्या पाडा गावच्या क्रीडा नगरीमध्ये प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येणार आहे। ते सन्माननीय मयूर फडके, महेश ढोंगरे, भीमशेठ फडके, प्रभू फडके यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। तर दोन चेंडूंचा खेळ संपला। धावसंख्या धावफलकावर 1-1 विकेट सुद्धा बाद झाले। आई गावदेवी कोलवाडी संघ हा बॅटिंग करतो। किती धावा सेट होतील हे सुद्धा इथे लक्ष वेधूया आपण। तेजसला पाहतो आपण। ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, महेश अगलावे सतीश अगलावे आले, धावा बनवाव्या लागतील। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना
गोलंदाजी करताना एक सुंदर सुरुवात करून देतो तेजस. तर तन्मय पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. आणि सन्माननीय आपण पाहतोय राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व काशीनाथजी पाटील साहेब, त्यांचे सुपुत्र आहेत तन्मय पाटील, त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन आपण जरूर इथे करणार आहोत. आक्रमण करतो डीप कव्हरला, फिल्डर रेडियम, धाव मिळणार सिंगल, कुठे का होईना संत गतीनं. धावा जमवताना आपण पाहिले इथं बॅटिंग टीम आई गावदेवी कोलवाडी. मागचे 2-3 सामने आपण पाहिले अटीतटीचे झाले, जे शेवटपर्यंत रंगले आणि प्रेक्षकांना तसे सामने पाहायला नेहमी आवडतात. आर्यन भरपूर खुश झाले, वलपनं सामना जिंकला. आर्यनच्या 2 धावा किती महत्त्वाच्या होत्या ते आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिले आणि त्यांनी सर्व संघाच्या खेळाडूंना दिलेले योगदान आपण पाहिले. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, धावा 2. फ्रंटफुटला आले, चेंडू खाली ठेवला, टॅप करण्याचा प्रयत्न, जरूर धाव घेण्याची तयारी. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड, एकूण धावफलक पाहिलं, दबदबा निर्माण करतोय. गोलंदाज तेजसला पाहतोय, आपल्या गोलंदाजीनं प्रभावित करत असताना त्याचा मारा आपण या वेळेला पाहिला. आतापर्यंत 3 चेंडू डॉट आले. तर इथे आयवा झेलचा मानकरी अर्थात प्रेक्षक कमाल झेलचा मानकरी ठरलेला आहे. या समोर आपल्यासाठी आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने कॅश प्राइज असणारे 200 रुपये आणि एक टी शर्ट. मोहन भैरी आपल्या शुभास्ते हा इथे सन्मान करायचा आहे. तर नक्कीच बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत. राजू पवार, राजू पारदी पनसवाडी बघा आयवा झेलचा मानकरी. ओटू सागर. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू बाकी होता. पहिले षटक प्रगतीपथावर. बर्थडे सेलिब्रेशनची काही तयारी चालू. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आपण पाहतोय इथे बर्थडे सेलिब्रेशन आपण करणार आहोत. आनंद देणारा क्षण आई गावदेवी कोलवाडी. महागुरु थोडा मनोरंजन आपण करूया. बोला. श्री छत्रपती महागुरु जॉईंट होतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा आहेत. तेजसचं पहिलं षटक पाहिलं. बॅटिंग आई गावदेवी कोलवाडी, सतीश अगलावे आणि महेश अगलावे. थोडा दबाव वाढलाय कोलवाडीवर. धावा त्यांना बनवाव्या लागतील. संघासाठी धावा बनवणं खूप महत्वाचं आहे. या सामना सुरू राहील. मॅनेजमेंटने आम्हाला सांगितले सामना सुरू ठेवा. करंट रन रेट पाहिला थोडासा खालावलाय. गोलंदाज झाला अक्षय कडू. लो फुल टॉस ऑन साइडला ट्राय करतो. डीप कडे फिल्डर रेडी. चेंडू अडवण्याची तयारी दाखवली आणि आलाय. या चेंडूवर चौकार. 4 धावा मिळतील. संघ पुढे सरकेल. बॅटिंग टीम आई गावदेवी कोलवाडी संघाला पाहतोय. सतीश अगलावे आणि महेश अगलावेवर जबाबदारी असेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तन्मय यांचा बर्थडे सेलिब्रेशन होते. संपूर्ण आमचे मॅनेजमेंट. आनंदाची डोई आज. आनंद तरंग. आज मयूरचा वाढदिवस आहे. आज तन्मयचा वाढदिवस आहे आणि आज आमची संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभचे सर्व आमचे आयोजक, मग भोलेनाथ दादा पाटील असतील, राजेश दादा असतील आणि संपूर्ण आयोजन कमिटी. अक्षय कडू चौकार आलाय. सतीश अगलावे. जबाबदारी सतीशवर सुद्धा. 3 मध्ये 5 वैयक्तिक खेळतोय गोलंदाज अक्षय कडू. शरीरावर चेंडू ठेवला. अपील झाली. अनिल टेंबे सरांनी सांगितलं चेंडू बाहेर चाललाय आणि नकार दिलाय. प्रदीपला पाहतो यष्टीरक्षक. पहिल्या चेंडूवर 4 धावा. त्यानंतर डॉट बॉल. टोटल स्कोर पाहिला तर एकूण धावफलक 6 रन. दबाव निर्माण करतोय आपण संघ पाहिला. आई गावदेवी खुशाल 11 डोंगऱ्याचा पाड्यात. पुन्हा दबाव परिस्थिती. फटके येत नाही. आई गावदेवी कोलवाडी संघ. कोलवाडी संघाला आगीकूच करणं हे महत्वाचे.
अशीच परिस्थिती झाली होती जेव्हा सामना पाहिला होता पाले बुद्रुक आणि खानावमध्ये सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा होत नव्हत्या, मात्र त्यानंतर मिनी वानखेडे मैदानावर असे अनेक उलटफेर होतात. चौकारानंतर 2 डॉट, नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. ओ समोर ठेवला, स्विंग होता. पुन्हा अनिल टेंबेने सांगितलं जे मुख्य पंच आहेत का चेंडू बाहेर निघतोय आणि ते आपण पाहूया. रनआउटसाठी हा रिव्ह्यू असेल, कारण LBW साठी जी अपील केली होती ते क्लिअरली त्यांनी स्पष्ट सांगितलं. अक्षयचा हा चेंडू, ओ स्विंग शरीरावर आलाय चेंडू, तिकडे स्विंग जास्त झाला. एक्झॅक्टली पाहायचे धावबाद आहे की नाही ते डाऊट्स क्लिअर होईल. स्विंग चेंडू झाला. यस, त्याच वेळेला प्रयत्न तिथे चांगले झाले. धाव घेण्याची तयारी तत्पर होते. आपण जरूर पाहूया. यस, डेफिनेटली डिसिजन पेंडिंग आणि आपण निर्णय पोहोचवतो. यस यस, आउट, रन आउट. तर नक्कीच जाऊया आपण बर्थडे सेलिब्रेशन DJ. एक मिनिट. आणि दबाव निर्माण झाला कोलवाडी संघावर. समोर गोलंदाजी चांगली होती आणि हे ओळखलं, फटका खेळण्याची तयारी दाखवली. संघ थोडा अडचणीमध्ये. बॅटिंग टीम कोलवाडी संघाला आपण जरूर पाहूया. तर एकूण धावफलक आपण जरूर पाहूया. 6 धावा धावफलकावर सेकंड ओव्हर. आतापर्यंत सलग 2 चेंडूवर 2 विकेट मिळाले. चौकार आल्यानंतर कमबॅक बघा. अक्षय कडू पुढचा चेंडू. आक्रमण करतो, चढवला हल्ला, फटक्यांची नितांत गरज आहे. क्षेत्ररक्षक रेडी आणि हा फटका हवा होता. धावा होणं. सुशांत अगलावे आक्रमण करतोय. अपेक्षा त्याच्याकडून वाढल्यात. आतापर्यंत एकूण धावफलक पुढे सरकले. टोटल स्कोर मूव्ज ऑन. 12 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त.
तीन ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला मॅचचा थोडा स्पीडअप वाढवा. बड्डे सेलिब्रेशन होता. प्रचंड युवा वर्ग पाहिलं. आज शुभेच्छांचा वर्षाव देताना आजचे बड्डे बॉय तन्मय असतील, मयूर असतील, आज त्यांना वाढदिवसाचा जल्लोष सर्व मित्र परिवाराच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण पाहिल्या. 2 षटकं संपली. आई गावदेवी कोलवाडी संघ पोहोचलाय. एकूण धावा 12. 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. बॅटिंग लाईनअप मध्ये विकी अगलावे, सतीश बाद झाले. जबाबदारी होती महेश अगलावेवर, तो सुद्धा बाद झाला. पार्थ अगलावे आणि सुशांतवर जबाबदारी आले. तेजस ज्याने पहिलं षटक हाताळलं, 2 धावा दिल्या, तो तेजस आला गोलंदाजीचं मार्गक्रमण करताना. ओव्हर नंबर 3, 5 षटकांचा पूर्वार्ध आणि या फर्स्ट राऊंड मधील हा शेवटचा सामना आहे. तेजस ठोंगरे 2 षटकं संपली. आक्रमण करतोय, चढवला हल्ला डीप कडे, फिल्डर रेडी, आणखीन एक विकेट. झेल टिपला, क्षेत्ररक्षक होते अक्षय. 4था धक्का 12वर. आपण हा डोंगराचा पाडा संघ पाहतोय ना, एकताची ताकद तुम्हाला त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. संपूर्ण संघ आता एकत्र आलाय स्वर्गीय कुशालदादाच्या नावाने. आणि बघा किती चांगला खेळतो हा संघ. बघा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात ना, तुम्ही एकत्र खेळा. छोट्या स्पर्धांना तुम्ही डिवाइड करू शकता, परंतु मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही एकत्र खेळलात ना सागर, तर तुमची ताकद देखील दोघुनी होते. आमचे आयोजक इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. मयूरदादा फडके असतील, महेश डोंगरे, प्रभू असतील, त्यानंतर बेमशेट दादा आणि त्यानंतर बंटी फडके स्टेजवर येत नाही, परंतु सामन्याचा तेही आनंद घेत आहेत. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आणि कोलवाडी, तुमचं दोघांचं हार्दिक स्वागत. नक्कीच एकजूट होणं, एक संघ होणं गावासाठी अभिमानाची गोष्ट असते. गावचा संघ जेव्हा खेळत असतो आणि ती एकता तुमच्याकडे असेल तर एक वेगळी कॉन्फिडन्स लेवल असते. आणि आज पाहतो आपण जो संघ खेळतो आई गावदेवी कुशाल 11च्या नावाने डोंगराचा पाडा संघ, भीमशेट यांना आपण पाहतो. या संघाची पाठीराखे असतील, संपूर्ण आमची युवा मंडळी आणि आपण पाहतो ग्रामस्थ मंडळ. एक दर्जेदार स्पर्धा सुद्धा भेटीला येणारे प्रेक्षकांच्या. अप्रतिम वेळेचं व्यवस्थापन, अप्रतिम नियोजन असलेली स्पर्धा. त्यांचे सर्व आमचे आयोजक वर्ग ऑन साईडला लॉफ करतोय. फटक्यांची गरज आहे, दबाव निर्माण केलाय. कोलवाडी संघाला धावा बनवाव्या लागतील कारण दबाव निर्माण करतोय बॉलिंग टीम. अटॅकिंग गोलंदाजी इथे उत्तर शोधता येत नाही. 3रा षटकाचा खेळ मार्ग असते. आतापर्यंत धावा पाहिल्या तर संत गतीनं प्रवीण ट्रॅव्हल करतोय कोलवाडी संघ, कारण महेश अगलावे यांची ताकद होती. विकीचं थांबणं महत्त्वाचं होतं. त्यानंतर विकी, महेश, सतीश, पार्थ अगलावे बाद झाले. आणि आपण 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजांना पाहतो मैदानावर. 13 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. तेजसला पाहूया. गती कमी केली, क्रॉस पॅटेट खेळण्याचा प्रयत्न, हालचाल अजिबात नव्हती या चेंडूवर. बॅटिंग करतोय सुशांत कडून अपेक्षा जरूर आहेत. एक मोठा फटका त्याच्या माध्यमातून पाहिला. सुधीर अगलावे आमच्या समेत लेखाजोखा करताना जिथे संघ पोहोचला एकूण 13वर 13 रन्स. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 13 धावा आहेत. सुशांत अगलावेला पाहतो 2 मध्ये 6 वर खेळतो आणि वैभव त्याला साथ देतो. पुढचा चेंडू तेजस. नेक्स्ट बॉल. नक्कीच गावदेवी आई गावदेवी कोलवाडी गती कमी केली. चेंडू चांगले, दबाव निर्माण होतोय. अपील उत्साह पाहिला. कोलवाडी संघ थोडा बॅकफुटलाय. हिमांशू इंटरप्राइजेस रवी आम्ही पाहते जरूर. ओके ओके. आई गावदेवी कोलवाडी हा संघ सुद्धा आज एकजूट झालाय.
आज युवा वर्गाला या संघामध्ये स्थान दिले, त्यामध्ये आपण जरूर पाहिलं असेल विकी असेल, महेश असेल, सतीश असेल. मात्र अजूनही वेळ गेली नाही. हीच परिस्थिती होती जेव्हा पालेश्वरी पाले बुद्रुक संघ इथे खेळत होता, धावा होत नव्हत्या आणि त्यानंतर आपण जरूर पाहिलं धावा झाल्यात आणि इथे धावांसाठी झगडावं लागेल. आल्यात 4 धावा. तीन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 17 आहे. 4 गडी बाद झालेत. आई गावदेवी कोलवाडी संघ थोडा बॅकफुटला, इथून 2 षटकं प्रवीण बाकी आहे. 2 षटकामध्ये चांगल्या धावा झाल्या ना तर मजा येईल. कोलवाडी गावचे उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर सौरभ म्हात्रे आपण पाहतोय. विविध सोशल मीडिया डिझायनिंग, सिनेमॅटिक डिझाईन, लग्न पत्रिका डिझाईन आपण पाहतोय. आकर्षक बॅनर आणि त्यासाठी ओळखले जातात. सौरभ डिजिटलचे ओनर सौरभ म्हात्रे. आणि आता इंटरनेट युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे, डिझायनिंगला खूप पसंती असते. 3 षटकं संपली. धावा 17 आहेत. 4 गडी बाद. 7 फडके ऑलराऊंडर आहेत. 7 फडके एक चांगला खेळाडू आहे. टप्पा पडला, चेंडू पीक केला प्रवीण. बघा डीप स्क्वेअर लेगला टायमिंग स्ट्रोक, परफेक्टली टायमिंग होता आणि हा योग जुळून आला. आणि आता त्याच फटक्यांची गरज आहे. वैभवकडून अपेक्षा वाढली. 6 धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावफलक टोटल पोहोचलाय 23 धावा. त्रेता में रावण का संहार किया, इस युग में 100 रावण, फिर राम ने अवतार लिया. याच गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात थोडीशी खराब झाली कोलवडी संघाची. आपण जर पाहिली तर महेश आगलावेला थांबायचं होतं, परंतु ज्याप्रमाणे सतीश आगलावे रनआउट झाला तो देखील धोक्याची घंटा ठरली या संघासाठी. परंतु कधी कधी वाईल्ड कार्डमधून जे संघ येतात ना सागर, ते बाजी मारत असतात. आणि आत्ता जे समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठे त्याचप्रमाणे पाहायला मिळते. परंतु वैभव चांगला फलंदाज आहे. नक्कीच वैभवकडून अपेक्षा तीच असेल. तो वारंवार तोच प्रयत्न करतो. ऑन साईडला यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण कमालीचं. आणि मगाशी प्रवीण आपण सांगितलं का आज जो आई गावदेवी खुशाल 11 नावानं खेळतो डोंगऱ्याचा पाडा संघ, एकजूट एक संघ झालाय. आणि आज युवाचा चांगला जल्लोष नक्कीच असेल. मोठ्या उत्साहानं तो खेळेल. एकजूट एक संघामध्ये खूप मोठी ताकद असते. आणि आज आपण पाहतो या सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये या संघाला 7 फडके षटकार डॉट 2 धावा. नेक्स्ट बॉल फ्रंटपुटला आले. फाईन लेगला खेळायचं होतं. वैभव तिथे आक्रमक झालं. लय आक्रमकता ही त्याच्या खेळाचं ओळख आहे. सिस्टमॅटिक खेळू शकतो तो, ती गुणवत्ता त्याच्याकडे. आणि आता ती सिद्ध करावी लागेल. कारण आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा 25 आहेत. वल्लभ संघावर सुद्धा असंच संकट ओढावलं होतं, मात्र त्यानंतर धावांची गती वाढवली. आणि एका फलंदाजाला अशा परिस्थितीमध्ये सक्रिय होणं हे महत्त्वाचं असतं. 2 धावेसाठी प्रयत्न होईल वेगाने. बघा धावा पळून काढल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न नजरेसमोरून. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली झाली. 3 धावा वेगाने पळून काढल्या. संघ पुढे सरकेल. आतापर्यंत बॅटिंग टीम कोलवाडी एकूण धावा धावफलकावरती 28. सुधीर अगलावे सुद्धा कोलवाडीचे. आपण प्रमोद अगलावे पाहिले असतील, पोलीस पाटील ते कोलवाडीचे. हिमांशू इंटरप्राइजेसचे रविदादा असतील. आपण पाहतो या संघाला नेहमी युवा वर्गाला प्रोत्साहित करत असतात. आता 28 धावा, 4 गडी बाद. शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाज 7 फडके ऑलराऊंडर आहेत. 7चा पुढचा चेंडू 4th ओव्हर लॉफ करते. स्टेट इट सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षण कमालीचे.
दबाव निर्माण केला. पहिल्या 4 ओव्हरमध्ये ज्या धावा हव्या होत्या डिटेल्स आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 2, 10 धावा 5 आल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथं षटक 7चं पाहिलं. हे षटकामध्ये कुठे का होईना एक षटकार. त्यानंतर थोडी गती वाढवली जिथे वैभव आणि सुशांत संघाला साथ देत असताना. आता प्रवीण धावा 29 आहेत. एखादं या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या कदाचित पाठीराखे खेळाडू कक्षामधून ती चर्चा होत असेल का लास्ट ओव्हरमध्ये 15-20 धावा जमा झाल्या पाहिजेत. चांगली पार्टनरशिप झाली आहे. वैभवने 12 धावा केल्या, सुशांतने 11, दोन्ही बॅटरने आत्तापर्यंत पाहिलं तर 23 धावांची पार्टनरशिप केली आहे. संघ 29 वरती पोहोचलाय. त्यामुळे ही A1 जोडी झाली आहे कोलवडी संघाची. परंतु मागील सामन्यामध्ये समीर सरांने सांगितलं की ज्या आर्यनवरती सर्वजण हसत होते त्या आर्यनच्या 2 धावा किती किमती होत्या वल्लभ संघाच्या प्रत्येक पाठीराख्याला कळून आल्या. कारण आर्यनच्या 2 धावा महत्त्वाच्या ठरल्या मागच्या सामन्यामध्ये आणि मेहनत करतो त्याला देव देतो. विनय गावंड मी बघतोय रोज 3-3:30 वाजेपर्यंत जागत असतात, त्याला डोळ्यात तेल घालून आणि सकाळी फशिपला कामाला जात असतात ते गॅलेक्सीमध्ये. नक्कीच नक्कीच. आणि बघा त्यांना एक मोठा उपहार भेटला. म्हणजे एवढी चांगली मॅच त्यांनी फिनिश केली आणि त्यानंतर 5,000चे कॅश प्राइज देखील मिळालं. नक्कीच एक षटकानं 5,000ची कमाई करून दिली. नशीब बलवत्तर असेल तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही. 11 मध्ये आपण वेळ पाहतो आता 11:50 प्रवीण झाले. राऊंड विकेट. यास पंचांचा इशारा आला. यस फलंदाज होईल आउट. आणखीन एक धक्का 29 वर. आता गडी बाद झालेत. एकूण आपण पाहूया 5 गडी बाद. आपण धावा फलकावरती पाहूया. टोटल 30. फटका चुकलाय जरूर. अंतर्वर्तुळामध्ये प्रयत्न झाले. चेंडू विसावला होता. मात्र आता स्पष्ट प्रवीण दबाव दिसतो बॅटिंग टीम कोलवाडी संघावर. कारण संघाच्या प्रमुख फलंदाजांची साथ मिळाली नाही तर मॅचमध्ये काय होतं आणि याचं उलटफेर आपण इथे पाहिलं. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 31. 5 गडीसुद्धा बाद झालेत. आई गावदेवी कोलवाडी विरुद्ध डोंगऱ्याचा पाडा असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. दोन्ही संघाचा पाठीराखा वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना 31 रन्स 31 धावा झाल्यात. बॅकफुटला जाऊन पंच केलंय. चेंडू येईल लॉंग स्टॉपला वेगानं ट्रॅव्हल झालाय. शेवट गोड झालं पाहिजे. अंत बला तो सब बला. 4 धावा मिळतील. अपेक्षा वैभव अगलावेकडून येतो उभा आहे. डाव सावरला होता सुशांतनं. पार निराश केला. मैदानावर संघर्ष करत होता. क्रमांक 3चा सतीश होता. मात्र जी अपेक्षा असते कोलवाडी म्हटलं तर महेश अगलावे. मात्र ते वादळ फयान आज शांत राहिलं. पुन्हा एकदा 3 चेंडूंचा खेळ अद्याप आपण पाहिलं. या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा 35. 1-2 मोठे फटके आले ना प्रवीण तर धावा फाईट बनेल. 35 धावा दाफलकावर. 5 गडी बाद झालेत. फाईट होणार का? आज एकजूट झालेत. एक संघ झाले. संघ डोंगऱ्याचा पाडा. बॅटिंग करताना कोलवाडी. धावा बनवण्याचा प्रयत्न सूर्य. 2 धावा पळून नक्कीच काढतील. यास 2 धावा मिळतील. धावा येणं खूप महत्वाचे. यस लेग बाईजने या धावा मिळतील. लेग बाईज यस डेफिनेटली. धावसंख्या पुढे सरकेल. टोटल धावसंख्या ती 37. चेंडू शिल्लक असतील. आता आपण पाहते स्लॉग ओव्हर
आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैभव अगलावेकडून अपेक्षा 9 मध्ये तो आतापर्यंत 16 खेळतोय. शेवटचे 2 चेंडू 37 धावा झाल्यात. इथून पुढे धावा होणं वेगानं बॅट फिरवली, चेंडूला प्रचंड वेग होता, चेंडू काहीसा खाली राहिला, कनेक्शन झालं नाही आणि तिथे नाराज आहे वैभव. त्याला शेवट गोड अजूनही करायचं आहे. 10 मध्ये वैयक्तिक योगदान 16, धावसंख्या 37, चेंडू शेवटचा शिल्लक आहे. वैभव अगलावेला आपण पाहूया, आतापर्यंत वैयक्तिक 10 मध्ये 16 खेळतोय. अनिकेतचा लॉंग रनअप, मात्र आज अनिकेतनं 2 चेंडू खराब फेकले. उर्वरित चेंडूचं आपण पृथक्करण पाहिलं तर त्यांनी शरीरभेदी गोलंदाजी केली. बघा, हा चेंडू सुद्धा शरीरावर आदळला. लाईन आणि लेनमध्ये त्यांनी आज सातत्य दाखवलं आणि स्लॉग ओव्हरमध्ये विस्फोटक खेळ करून दिला नाही. तर पूर्वार्धाचा खेळ इथे झालाय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती टोटल आपण धावसंख्या पाहूया 37 ऑन बोर्ड. 37 धावा झाल्यात. 38चं लक्ष असणार आहे. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करेल आज एकजूट झालेला संघ डोंगऱ्याचा पाडा संघाला आणि टार्गेट 38. मागच्या 3-4 सामन्याचा जर आपण विचार केला तर कंपॅरिझन केले तर त्यामध्ये या सामन्यामध्ये मात्र धावा कमी आल्यात. बघूया आपण उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील समीर सोमणे सर, एक नामांकित समालोचक, आणि वातावरण गरम करण्यासाठी पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे वळूया. आणि महागुरूसुद्धा आमच्यासमोर जॉईंट झालेत. मगाशी समीर सोमणे सरांनी खूप चांगलं कौतुक केलं का महागुरू, आमचीसुद्धा एक इच्छा आहे का महागुरूंना रायगड भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे. दिवस रात्र प्रचंड मेहनत आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामांकित निवेदक म्हणून त्यांना ओळखले जातात. स्टेज हँडल कसं करावं, मग स्टेजवर तर नक्कीच त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला सुद्धा निवेदन केलं आणि स्पेशली समीर सर त्यांनी जे हिंदी लँग्वेजमध्ये ज्यांनी जे निवेदन केलं महागुरूने, आणि ते सुद्धा अगदी मंत्रमुग्ध करणार होतं. ही क्वालिटी त्यांच्याकडे. मग मराठी, हिंदी, इंग्रजी याचा त्रिवेणी संगम. तर दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत. चला मॅच ऑन करायचं लगेच, वेळ खूप कमी आहे. तीस बॉलमध्ये 38 करायचे. मागचा सामना जर का प्रेक्षकांनी पाहिला असेल तर या धावा देखील थोड्या डोकेदुखी ठरू शकतात. जर का पहिल्या 2 षटकांमध्ये 10 ते 11 पर्यंत धावा आल्या तर मग मजा येईल थोडी, परंतु ते करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे ते कोलवाडी संघाला. आणि त्यांच्या विरोधात खेळतोय डोंगऱ्याचा पाडा हा संघ. आई गावदेवी खुशाल 11 डोंगऱ्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी कोलवाडी या 2 संघादरम्यानची लढत. 2 महत्वाचे फलंदाज अक्षय कडू
आणि त्याच्या साथीला प्रदीप. पहिलं षटक घेऊन आलाय कोलवाडी टीम कडून पार्थ आगलावे. धावा रोखायचे 30 बॉलमध्ये 38. छोटं लक्ष आहे परंतु ते मोठं करावं लागेल गोलंदाजांना. पहिलाच बॉल बॅकफूटवरून जात खेळलाय, गॅप शोधले, अक्षय कडूच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. अजय गायकवाड मागच्या 2 ते 2.5 वर्षांपासून प्रचंड फेमस आहेत आमच्याच तालुक्यातील. ते अगदी गीतकार, संगीतकार, ते कुठेही गेलं तरी पण अजय गायकवाड यांची गाणी ऐकायलाच मिळतात. खास करून अटक करा पुण्यात 4 धावा. फुलटॉस बॉल, ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. निर्धाव चेंडू आणि त्याचबरोबरीने विकेट्स घेणं फार गरजेचं आहे कोलवाडी टीमसाठी. अन्यथा डोंगराचा पाडा संघ अगदी शांत, संयमाने, व्यवस्थितरित्या, मी मगासपासून त्यांचा खेळ पाहतोय, अतिशय काम अँड कंपोजिट आहेत. कुठेही घाई गडबड चालू नाहीये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये कितीही जलद गतीने क्रिकेटचा खेळ होऊ दे परंतु डोक्यावरती बर्फ ठेवून खेळणारे खेळाडूच जिंकतात. धावसंख्या 5. बॅटची कडा, विकेट कीपर झेल घेऊ शकला नाही आणि हे पहा एक धाव इथे कंप्लीट होते. हे जे छोट्या छोट्या संधी या ज्या तयार होतात त्या ग्रॅप्स करणं खरं तर गरजेचं आहे. अगदी विकेट कीपरच्या थोडा पुढे मला असं वाटतं चेंडू पडला असावा आणि बॅटची आतमधली कडा, इनर एज घेणं खूप कठीण काम आहे. 6 धावा. 27 बॉल 32 ची गरज. पहिल्याच ओव्हरमध्ये धावांचा ओघ वाढवण्याचं काम दोन्ही फलंदाजांकडून. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, अक्षय कडू, आणि त्याची बॅटची ग्रिप पकडण्याची स्टाईल वेगळी आहे पहा. बहुधा अगदी आपण पाहतो रायटी बॅटरचा हात बॉटमला असतो आणि त्यानंतर लेफ्टी, परंतु हा जरा वेगळा आहे. अनेक फलंदाज बॅटची कडा घेतली आणि इथे झाले मिस्टेक. बॉल चाललाय थर्डमॅनला. चौकार, 4 धावा. क्या बात आहे. थँक्यू डीजे मास्टर. ट्रेंडिंग सॉन्ग येते सगळे आणि तुमच्या समवेत SDC असल्यानंतर मग काही चिंताच नाही. आणि खास करून रोशन, सूरज ही सर्वच मंडळी जाईल तिथे काम त्यांचं चोख अतिशय असतं आणि समालोचकांसाठी डीजे फास्टर फार महत्वाचं आहे. धावसंख्या 10. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फोटोजेनिक स्ट्रोक, कॉपीबुक स्टाईल बॉल, सीमारेषा पार, चौकार. लाईव्ह टेलिकास्ट PTC टीम कडून. किरण दळवी आणि त्याची संपूर्णपणे टीम आपल्या समवेत. पहिल्याच ओव्हरमध्ये डोंगराचा पाडा संघाने 14 कुठल्यात. आता 24 बॉल धावा करायचे त्या 24. मागच्या मॅचमध्ये विनय गावंडने काय कमाल केली. 6 बॉल 7 धावा डिफेंड केल्या. 4 ओव्हरमध्ये 50 कुठल्या होत्या. श्रीकृष्ण नागझरीने असं वाटलं सहजरित्या सुभाष आणि कुणाल सामना जिंकून देईल परंतु कुणालची विकेट घेतली स्वरूपने आणि तिथून सामना फिरला आणि 6 बॉल 7 धावा दिल्या नाही त्या विनय गावंडने. नेक्स्ट मॅच त्यांचीच असेल. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका.
24 बॉल 24 करायचे आहेत. प्रदीप बॅटची कडा, विकेट किपर झेल मात्र सोडतोय. नशिबाची साथ देखील आहे डोंगराच्या पाडा संघाच्या बाजूने. याच क्रीडा मंचावरती मात्र जी 26 जानेवारी पासून स्पर्धा आहे या डोंगराच्या पाड्याची, त्याचाही लॉट्स इथे संपन्न झाला. विकेट किपरने मिस्टेक केली, झेल मात्र सोडलाय. 24 ची गरज आहे 23 चेंडूंमध्ये. फटका हवेत आहे, बराच उंच गेला टॉवरच्या वरती. जजमेंट चांगला आहे. फलंदाज यावेळी मात्र बाद होईल. प्रदीप उंच फलंदाज मात्र इथे बाद झाला. शेवटी चांगला झेल मिड विकेटला घेतला. टॉवरच्या वरती मात्र हा चेंडू गेला होता. हळूहळू का होईना परंतु मॅच मध्ये कोलवाडी संघ शिरकाव करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. सुशांत आगलावे पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर मात्र त्याने विकेट घेतले. 22 बॉल धावा करायचे, 24 मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर हे षटक, हे निर्धाव षटक किंवा 1 ते 2 धावा द्यावा लागतील सुशांतला. मग पुढच्या 3 ओव्हर पासून थोडी संघर्षाची एक बाजू तयार होऊ शकते कोलवाडी टीमसाठी. आई गावदेवी कोलवाडी आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी खुशाल 11 डोंगराचा पाडा. नवीन फलंदाज जयेंद्र. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. कार्पेटच्या साहाय्याने बॉल सरळ आला लॉंग ऑफच्या दिशेने. खरं तर हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने खेळायचा होता परंतु मुभा मिळाली नाही फटका खेळण्यासाठी. एक धाव जोडली जाते. धावसंख्या 15. खरं तर हा एंड फलंदाजांसाठी उपयुक्त आहे आणि या एंड कडून सुशांत आगलावेने आग लावले गोलंदाजी करत असताना. फक्त 3 चेंडूंमध्ये एकच धाव दिले परंतु सध्या समोर आहे अक्षय कडू. 5 चेंडू 13 वरती तो खेळतोय. पुन्हा ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा चांगला ठेवलाय सुशांत आगलावेने. चांगली गोलंदाजी. 20 चेंडू 23 ची गरज. आता थोडे चार्जअप झालेत. आवाज येत आहेत मैदानामधून. आत्मविश्वास ढासळला होता. 38चं लक्ष जेव्हा प्रस्थापित केलं टाळ्या वाजतात. हे करणं गरजेचं आहे. चार्जअप व्हावं लागेल या धावा रोखण्यासाठी. 6 चेंडू 13. बॅटची कडा घेतले, चेंडू अडवलाय. यस करायचंय, धावा रोखायचे आहेत. 7 चेंडू 14 झाला अक्षय कडू आणि संघाची धावसंख्या झाली ती 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट. 19 चेंडू 22 ची गरज. या षटकात फक्त 2च धावा दिल्या सुशांत आगलावेने. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फिनिश चांगलं करावं लागेल सुशांतला. क्लीन बोल्ड. दुसरं षटक महत्वाचं ठरतंय. या षटकात फक्त 2 धावा दिल्या सुशांत आगलावेने आणि 2 महत्वाचे विकेट देखील घेतल्या. सामना थोडा का होईना परंतु फिरवलाय. खरं तर सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलं सुशांत आगलावेने आणि हे विविध अँगलने सध्या तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने सुशांत आगलावेने विकेट घेतली ती जयेंद्रची. सामन्याला कलाटणी देण्याचं काम. क्रिकेट हा खेळच असा आहे. मुळात जिथे सुनीलजी गावस्कर यांचं लिटिल मास्टर यांचं एक वाक्य आहे की क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. क्रिकेट हा संधीचा खेळ आहे. प्रत्येक चेंडू येणारा तुमच्यासाठी एक वेगळी संधी घेऊन येत असतो आणि हे सुशांत आगलावेने परफेक्ट ओळखलं. त्याला मिळालेली संधी, त्यानं दुसरं षटक हाती घेतलं. 6 चेंडू. भले काय घडलंय, 38चं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आले. 24 बॉल 24. साधं सोपं समीकरण आहे परंतु मी काय करू शकतो ते सुशांत आगलावेने दाखवून दिलं. 2 धावा देत 2 विकेट घेतल्या. प्रमेय आला. आता स्विच झाला होता फलंदाज. धाव घ्यायची आहे. थोडं चार्जअप व्हावं लागेल. या धावा रोखाव्या लागतील. अगोदरच तुम्ही धावा कमी केल्यात. अशा धावा दिल्या तर मात्र सहजरित्या डोंगराचा पाडा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड आणखी मजबूत करेल. सध्याच्या स्थितीला जरी 2 विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा अक्षय मैदानात आहे.
त्याचे साथीदार बाद झाले असले तरी सुद्धा पकड मजबूत आहे ती डोंगराच्या पाडाची. 17 चेंडू 21 ची गरज. गोलंदाजी करतोय प्रमय. धीम्या गतीचा चेंडू, फसवा चेंडू होता. लेग ब्रेक पाहायला मिळतोय लेफ्टी बॉलर प्रमय आगलावेकडून. 30 बॉल 38 चा सामना आता इथे रंगतोय. सरपंच आणि उपसरपंच चषकातील सामना रंगणार नाही असं कदापि होणार नाही. 16 बॉल 21 करायचे. आडव्या बॅटने मिड विकेटला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहिले. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. षटकार आलाय. स्लॉक हिट पाहायला मिळाला रोहित कडून. मिड विकेटच्या दिशेनं षटकार. जो दबाव तयार झाला होता, दबावाचा फुगा, त्या दबावाच्या फुग्याला टाचणी मारले ती या षटकाराने रोहितने. 23 धावा. स्विच झाला होता. पुन्हा एकदा फलंदाज पुढे आला. शॉट दरम्यानचा फिल्डर. एक धाव नक्कीच घेतली जाईल असं वाटलं की हा देखील सामना रंगेल, परंतु या षटकाराने थोडे धाबे दणाणले. मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत केली ती डोंगराच्या पाडा संघाने. 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा समीकरण 14 चेंडू 14. फुल टॉस बॉल आणि ते पहा फिल्डरला शोधलं होतं, तो अडवू शकला नाही चेंडू. आउटफील्ड फास्ट बॉल सीमारेषा पार. चौकार. खरं तर ज्या पद्धतीची बॅट ग्रिप पकडतोय साठी किरण दळवी स्विचिटचा फटका खेळणं सोपं काम आहे. त्याचा डावा हात बॉटमला आहे. 18 धावा अक्षयच्या. पुन्हा तोच प्रयत्न आणि मागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला. आता मात्र सहजरित्या खांदे विसावलेत आणि हा चौकार. प्रथम विजेता संघ ठरलेला आहे तो श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचं बघा, कारण वर्तमान लढत आपण पाहतो. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ खुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा. आणि या वर्तमान लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या विरोधात भिडणार आहे. समीर सोमने सर. 12 चेंडू 6 ची गरज. कदाचित मला असं वाटतं सुशांतच्याच हातात षटक दिले. का देऊ नये? या मॅच मध्ये काही घडवायचं असेल तर तुम्हाला विनय गावंड सारखेच 2 गोलंदाज. अर्थातच या मॅच मध्ये केलंय सुशांतने. 2 धावा देत 2 विकेट मात्र त्याने घेतल्यात. सध्या रंगमंचावरती तुम्ही पाहताय सगळेजण उपस्थित आहेत. आयोजक मंडळी, श्री गणेश वल्लभचे सगळे खेळाडू आणि त्याचबरोबरीने प्रवीण टेंबे देखील आहेत. समालोचक बायकर मॅन मी पटकन विसरून गेलो होतो. विनय गावंडने मगाशी तर चमत्कारच केला. 6 बॉल 7 धावा डिफेंड केले आणि आता 12 चेंडू. विजयासाठी गरज आहे डोंगराच्या पाडा संघाला. सुशांत या मॅच मध्ये जे काही करेल ते सुशांतच करेल, बाकी कोणी नाही, कारण त्याने करून दाखवलंय. 2 धावा दिल्या होत्या. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. आता समजदारीनं खेळ इथे चालू आहे. वेगाने टाकण्याच्या नादात यॉर्क बॉल टाकायचा होता, परंतु फुलटॉस झाला. सिंगल घेतली जाते. फक्त 5 धावांची गरज. 11 चेंडू 5 धावांची गरज. PTCचं हे काम लाईव्ह टेलिकास्ट, दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये पनवेल टेनिस क्रिकेटची देखील तेवढीच दमदार साथ. 33 वरती 2. टप्पा चांगला आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अक्षय कडून डॉट बॉल येतोय. 10 चेंडू 5 ची गरज. एक धाव महत्वाची आहे. शेवटच्या चेंडूवरती पहा फलंदाज धावला नाही धाव घेण्यासाठी. मगाशी आर्यन बद्दल बरेचसे पारितोषिकं लावली. डीजेने गाणं देखील वाजवलं, एक लाईन वाजवली, परंतु त्याच 2 धावा आर्यनच्या महत्वाच्या ठरल्या वल्लभसाठी. स्विच झाला बॅटर. खरं तर लेफ्टीच खेळला, समोर खेळलाय फटका.
एक धाव इथे जोडली जाते. असे फलंदाज पाहायला खूप मजा असते, कसे मारतात फटके, षटकार वगैरे, देव जाणे. पॉवर नक्की जनरेट कुठून करतात. धावसंख्या 34, विजयासाठी 9 चेंडू 4 धावांची गरज. फुल टॉस बॉल चुकी झाले सुशांत कडून. हा येतोय डोंगराचा पाडा संघासाठी रोहितच्या बॅटमधून विजयी षटकार. वेल प्लेड डोंगराचा पाडा आणि हार्ड लक टू आई गावदेवी कोलवाडी टीम. थँक्स समीर सोमने सर. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये कुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे श्री गणेश क्रिकेट संघ बलब यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडी क्रिकेट संघ आपण सहभाग घेतला, तुमचा आभार. मा गुरु नक्कीच आमचे या अगोदर त्यांनी जोरदार हात वरती केला होता.